दहीहंडी आहे, कृष्ण जन्म आहे, तरी तुम्ही निश्चितच ही दहीहंडी उभारताय काय? पुण्यासहित राज्यात देशामध्ये दहीहंडी खूप जोरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. पण या दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर पूर्वसंध्येला पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वतीने आम्ही मोदी सरकार, भाजप, RSSच्या विचारांच्या विरोधात आज ही दहीहंडी फोडत आहोत. ज्याच्यामध्ये ED CBIचा गैरवापर करणारं मोदी सरकार, महिलांवर अत्याचार करणाऱ्या भाजपच्या खासदारांचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी, त्याचबरोबर मराठा आंदोलकांवर अत्याचार करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची दहीहंडी आम्ही या ठिकाणी फोडत आहोत. महागाई असेल, बेरोजगारी असेल, या संदर्भामध्ये लोकांना भूलतापा देणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारची हंडी फोडण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतोय. नरेंद्र मोदी सरकारच्या एकूणच नका पापाचा खडा त्या प्रकारची एक हंडी भरत आलेली आहे, ती फोडण्याचं काम जनता पुढच्या वर्षी नक्की करेल. पण याच पार्श्वभूमीवर आजची दहीहंडी या अशा प्रकारे साजरी करून एकूणच मोदी सरकारचा पापाचा खडा भरला आहे. मोदीच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या पण सरकारचा घडा भरला आहे. हे एकूणच हा संदेश या राज्याला, या देशाला देण्याचा आमचा प्रयत्न आहे. असं आहे, जे गेले ते संधी साधू आहेत का किंवा ते बरोबर आहेत, या प्रकारचं जे काय चित्र आहे ते येणाऱ्या निवडणुकांमधून मतपेटीतून जनता स्पष्ट करेल. त्यामुळे गर्दी ही संधी साधूंची होती का निष्ठावंतांची होती हे येणारा काळ नक्की ठरवेल. त्याच्यामुळं गर्दीचं टेन्शन न घेता या ठिकाणी लोकांच्या भावनांचा विचार करून या ठिकाणी संविधानाची आणि स्वातंत्र्याची लढाई लढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. अरे बँकेचं लोन माफ करणाऱ्या भाजपचा, अरे उद्योगपतींचं बँकेचं लोन माफ करणाऱ्या भाजपचा, अरे बेरोजगारीचा कळस उभा करणाऱ्या भाजपचा, अरे रोजगाराचा आमिष देणाऱ्या नरेंद्र मोदींचा, अरे मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचा, अरे धिक्कार असो, धिक्कार असो, अरे धिक्कार असो, धिक्कार असो, अरे धिक्कार असो, धिक्कार असो.